पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची आज दुपारी 3 वाजता वसईमध्ये सभा होणार आहे। या सभेची तयारी पूर्ण झाली असून वसईच्या सन सिटी मैदानावर भव्य मंडप उभारला असून 25,000च्या वर खुर्च्यांची आसन व्यवस्था केली आहे। वसईतील अमित शहा यांच्या या सभेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड। पालघर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ आज वसईमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडणार आहे। आपण जर बघितलं तर आपण आता त्या सभास्थळी या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास भव्य असा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि डॉग स्क्वॉड ही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। वसई पोलीस देखील या ठिकाणी सज्ज आहेत। एकंदरीतच पाहायला गेलं तर या सभेसाठी जवळपास 25,000च्या वर जे आसन व्यवस्था ज्या खुर्च्या ज्या आहेत या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जे आहे पालघर जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरातील भाजपाचे कार्यकर्ते जे आहेत ही सभा ऐकण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे जे आहे पालघर लोकसभेकडे पाहता या ठिकाणी तिहेरी लढत कुठेतरी होत आहे। तर महाविकास आघाडीकडून भारती कांबळी या उमेदवार आहेत, तर बहुजन विकास आघाडीचे विद्यमान बोईसरचे आमदार राजेश पाटील हे देखील रिंगणात उतरलेले आहेत। त्यामुळे जे आहे आता अमित शहा या सभेतून काय संबोधित करतील आणि ही लढत कशा पद्धतीने पार पडेल याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आर्यवंश संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, वसई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।